नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीयेनिमित्त गुळाच्या सांजोऱ्या बनवणार आहोत। ह्या सांजोऱ्या वरतून छान खुसखुशीत, आतून मऊसूत त्याचं सारण तयार होतं। खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर एका कढईमध्ये मी 1 वाटी बारीक रवा म्हणजे चिटोरी रवा किंवा 0 साइजचा रवा आपल्याला यासाठी वापरायचा आहे। हा रवा मंद आचेवर सतत ढवळत आपल्याला भाजायचा आहे। बिलकुल मध्ये याला सोडायचं नाही, तर बऱ्याचदा रवा पटकन भाजला जातो आणि खाली तो करपू शकतो। त्यामुळे सतत ढवळत राहायचं। तर हा रवा भाजण्यासाठी साधारण मला 20 मिनिटं लागले होते। वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो, फक्त मंद आचेवर भाजायचा आहे हे लक्षात असू द्या। रवा भाजला गेला, थोडासा सोनेरी रंग आला की एका बाउलमध्ये काढून रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवायचा। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी असा दाबून भरून घेतलेला गूळ मी यामध्ये टाकलेला आहे। तर 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे त्यानेच आपल्याला सर्व प्रमाण या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे। आणि मीडियम फ्लेमवर सुरुवातीला गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे आणि थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला याला उकळायचं आहे। एक लक्षात असू द्या, 1 तारी किंवा 2 तारी पाक आपल्याला करायचा नाही आहे, फक्त थोडासा चिकट होईल इतपत तो आपल्याला शिजवायचा आहे। त्याचबरोबर हे बघा, यातलं गुळाचं पाणी छान आता मेल्ट झालेलं आहे। थोडासा आपण हा शिजवून घेऊयात। तर गॅसची फ्लेम थोडी मध्ये मी मीडियम केली होती। असं चिकट झाला आहे, आता गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर हा पाक किंवा हे गुळाचं पाणी आपल्याला गार करून घ्यायचं आहे। गार झालेलं हे पाणी आता आपण रव्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर भाजलेल्या रव्यामध्ये गाळूनच आपल्याला हे पाणी टाकायचं आहे गुळाचं, कारण गुळामध्ये बऱ्याचदा कचरा असण्याची शक्यता असते। आणि आता तुम्हाला सुरुवातीला हे पाणी जास्त वाटत असेल, पण आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये हा रवा पूर्णपणे भिजवत ठेवायचा आहे रात्रभरासाठी। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याच्या सांजोऱ्या बनवणार आहोत। तर आपण यावर झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय, अगदी मस्त रव्याने हे पाणी, गुळाचं पाणी व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे। छान मोकळा हा रवा यामुळे तयार होतो। याला चांगलं मिक्स करायचं। आता या सारणाची अजून चव वाढवण्यासाठी मी यामध्ये 1 मोठा चमचा इतकी भाजून घेतलेली खसखस टाकणार आहे। मंद आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही खसखस भाजून घ्यायची। खसखस टाकल्यामुळे या सांजोरींना छान खमंगपणा येतो। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 कप इतकं सुकं खोबरं किसून टाकायचं आहे। ते सुद्धा हलकसं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही हे लक्षात असू द्या। आता आपण ही खसखस यामध्ये ॲड करूयात। त्यानंतर आपल्याला यामध्ये हलकसं भाजून घेतलेलं खोबरं ॲड करायचं आहे। त्याचबरोबर ह्या सारणाची चव वाढण्यासाठी 4 वेलदोडे मी फ्रेश कुटून टाकले आहे आणि थोडंसं वेळेवर जायफळ असं किसून टाकायचं। जायफळ टाकल्यामुळे या सारणाची चव छान लागते, कारण गुळाच्या पदार्थांना जायफळाची चव खूप छान लागते। तर जायफळ अवश्य घाला। याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात किंवा ड्रायफ्रुट्स टाकायचे नसतील तर स्किप करा। या ठिकाणी मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेतले आहे। याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता आपलं हे सारण या ठिकाणी रेडी झालेलं आहे। आता पारीच्या मिश्रणासाठी काय करायचं, 1.5 कप आपल्याला या ठिकाणी मैदा घ्यायचा आहे। मैदा घ्यायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ चाळून घेतलं तरीही चालेल। यामध्ये आता आपल्याला 1 कप बारीक रवा टाकायचा आहे। 0 साइजचा म्हणजे चिटोरी रवा यासाठी वापरायचा आहे। तर बघा, या ठिकाणी हा रवा होता जो माझा, तो जरा जाड होता, त्यामुळे मी मिक्सरवर पल्स मोडला 2-3 वेळेस फिरवून याला थोडं बारीक करून घेणार आहे। तर 1.5 वाटी मैदा आणि 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। यामध्ये 5 टेबलस्पून इतकं कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की या मैद्याला आणि रव्याला हे चांगलं चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि घट्टसर याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर थोडं करत पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घेतला की रेस्ट करायला हे बाजूला ठेवायचं आहे। साधारण 1-2 तासासाठी तरी हे मिश्रण चांगलं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे यामधला जो रवा आहे तो चांगला फुलून येतो आणि आपली जी पारी आहे ती छान खुसखुशीत व्हायला मदत होते।
तर यावर मी झाकण ठेवून घेणार आहे। याआधीसुद्धा करंजी कशी करायची याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा। तर साधारण 1-2 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे। जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त घट्ट हे मिश्रण वाटत असेल तर तुम्ही थोडासा दुधाचा हात लावून हे मिश्रण मळून घेतलं पुन्हा तरीही चालेल। आता अशा छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि पुरी एवढ्या आपल्याला आता याला लाटून घ्यायचं आहे। खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आहे। तर अशा आपल्याला पुऱ्या याच्या लाटून घ्यायच्या आहे। तर हे सारण आपलं ओलसर असल्यामुळे जास्त दिवस ह्या सांजोऱ्या जास्त टिकत नाही, त्यामुळे थोड्या कमी प्रमाणामध्ये केल्या जातात। आता केलेल्या पुरीवर आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। भरपूर असं सारण टाकायचं म्हणजे खायला ह्या सांजोऱ्या खूप छान लागतात। आता साईडने आपल्याला याच्या कडांना असं दूध लावून घ्यायचं आहे। दूध लावल्यामुळे एकमेकांना ह्या व्यवस्थित चिटकतात आणि तेलामध्ये जेव्हा आपण या सांजोऱ्या तळायला घेतो तेव्हा त्या सुटत नाही, त्यामुळे इथे दूध लावून घेणं खूप गरजेचं आहे। आता आपण याला असं कट करून घेणार आहोत। गोल आकारामध्ये छान आपण कटरने कट करायचं आहे। तर आपली ही पहिली सांजोरी रेडी झाली आहे। आता सांजोऱ्या करून घ्यायच्या आणि असं एखाद्या कापडाखाली आपल्याला त्या झाकून ठेवायच्या आहे, म्हणजे वरची जी पारी आहे ती जास्त सुकत नाही। अशा प्रकारे काही करंज्या मी करून घेतल्या आहे, सांजोऱ्या करून घेतलेल्या आहे। आता इथे मीडियम फ्लेमवर तेल गरम केलेलं आहे। सांजोरी टाकली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत। असं झाऱ्याने वरती तेल टाकत जायचं म्हणजे छान त्या फुगून येतात। मस्त सोनेरी रंग आलेला आहे। हवं तर तुम्ही या तुपामध्ये सुद्धा तळू शकता, तुपात सुद्धा खूप छान चव लागते। तर अशा प्रकारे मी सर्व सांजोऱ्या या ठिकाणी तयार करून घेतल्या आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।